माणसाच्या आयुष्यामध्ये आहे ना, निरीक्षण हे फार महत्त्वाचं आहे बघा. अभ्यास नसला तरी चालेल. माणूस म्हणतो काय डिग्री, डिग्री वगैरे काही कामाची नसते. ज्यावेळेस अजितदादाचं विमान कोसळत होतं ना, त्यावेळेस तिथल्या ग्रामस्थांनी जे वर्णन केलेलं आहे ना, ते एखाद्या तज्ज्ञ माणसाला पण समजणार नाही. ते म्हणाले विमान आहे ना, रोजच्या विमानासारखं नव्हतं. रोज विमानं व्यवस्थित आपले उतरण्यासाठी त्यांची जी पद्धत आहे ती नव्हती. ही चुकीची पद्धत होती. सांगायचं म्हणजे ते ग्रामस्थ आहेत, पण त्यांच्या तिथे धावपट्टी आहे. विमानं उतरतात. म्हणून त्यांना रोज अनुभव आहे, की विमान कशाप्रकारे लँड होतं, कुठल्या धावपट्टीला विमान उतरतं, विमानाचा वेग किती असतो, विमान कसं चालतं, कसं उतरताना त्याचा वेग हळूहळू कमी होत जातो. म्हणजे हे कसे आहेत अशा बघून बघून जरी आपल्याला आता समजा छोटी मुलगी आहे 15-16 वर्षाची, ती आपल्या आईचा स्वयंपाक बघून बघूनच शिकते ना, की आई कशी भाकरी बनवते, कशा चपात्या बनवते, कसं पीठ मळते, कसा मसाला तयार करते, कशी भाजी बनवते, वरण बनवते. तर ह्या गोष्टी अनुभवाने, निरीक्षणाने होतात, हो की नाही? आणि माणसाचं आजूबाजूला खूप लक्ष असते, की काय घडतंय, काय नाही, कसं आहे, कसे आहे, आजची परिस्थिती काय आहे. साधारण तुम्हाला एक गोष्ट सांगते. जर एखाद्या बाईचं बाहेर काही लफडं असेल, तर तिच्या राहण्यावरूनच कळतं, की अरे हिचं काहीतरी बाहेर चाललेलं आहे का. कारण तिचा जो असतो ना शरीरात देहबोलीची जी भाषा असते बघण्याची इकडं-तिकडं, अशी तशी तिची चालचलवणूक त्यावरूनच कळतं, अरे हिचं काहीतरी कुठेतरी काळबेरं आहे आणि कुठेतरी दाल में कुछ काला है, असं असतं. निरीक्षण हे फार महत्त्वाचं असतं. तुम्ही असं म्हणू नका, की आपल्याला कोण बघतंय, आपल्याला कोण. डोळे आहेत ना, कुठूनही कुठल्याही खिडकीतून, कुठल्याही दरवाजातून, कुठल्याही बाल्कनीतून, कुठूनही माणूस नजर टाकत असतं, माहिती आहे का? तेव्हा माणसाने समजायचं नाही, की कोण होतं, कोण नाही, काही नाही, काही नाही, असं नाही. सर्व गोष्टी माणूस आपल्या नजरेने टिपत असतात, निरीक्षणाने टिपत असतात. एखादा साधा दिसणारा माणूसही खूप हुशार असतो, माहिती आहे का? ज्याने सूट घातलेला आहे त्याच्यापेक्षा एखादा टोपीवाला, साधारण कपडे घातलेला, वयस्कर माणूस, तो तर अत्यंत हुशार असतो. त्याला सर्व ज्ञान असतं. विचारा ना तुम्ही कोणाला पण, की अजितदादांचं विमान कसं पडलं? किती व्यवस्थित सांगतात बघा. तज्ञ सांगणार नाही एवढं भारी सांगतात हे ते लोक. ह्याला म्हणतात अभ्यास, निरीक्षण.